आवडी, हीच माझी सर्व जोडी. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. संधीचं सोनं करा, वेळ नका वाया घालू. महाराज परत परत सगळ्या गोष्टी मिळतात, तो माणसाला नर्दे नाही मिळत. तुम्ही भाग्यवान आहात की भरतखंडे नर्दे हे प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. तुमच्या आणि माझ्यासारखे भाग्यवान जगामध्ये कोण राहील. मला तर हसू येतं कधी कधी. आपण जर वयस्कर लोकांना विचारलं तुम्ही काय पाहिलं, ते एवढंच म्हणतात, आम्ही 72चा दुष्काळ पाहिला. काय म्हणतात, आपण काय काय पाहिलं. आपण कोरोना पाहिला, डेल्टा सुद्धा पाहिला, म्युकरमायकोसिस पाहिला, चिकनगुनिया पाहिला, डेंगू पाहिला. 370 कलम रद्द होताना सुद्धा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिली महाराज. आणि माझ्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सुद्धा तुम्ही आणि मी आपल्या डोळ्यानं पाहणार आहे. आपल्यासारखे भाग्यवान आपण पुण्यवान आहे ना. आपल्यासारखे पुण्यवान जगात कोणीच नाहीये. आपण म्हातारं झाल्यानंतर सांगू आपल्या नातवांना, अरे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक 22 जानेवारीला 2024ला आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलाय. जुन्या लोकांनी मस्जिद पाडणारे ज्यावेळेस काही साक्षीदार असतील त्यांनी ते पाहिलं, पण राज्याभिषेक आपण आपल्या डोळ्याने पाहिला. आपणच सांगायचं अरे आम्ही कोरोना पाहिलाय. अजून तर काय काय पाहायचं राहिलं, मला तर टेन्शन आलंय. बरोबर आहे का नाही. अजून आपण काही पाहू शकतो. म्हणून सर्वांना माझी विनंती करेन, बाकी संसाराविषयी काही मागायची गरज नाही. ज्या तंद्रीत तुम्ही जगताय ती तंद्री सोडून द्या, भगवंताचं चिंतन करा. एक दिवस तुम्हाला आणि मला जाणं लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जर असं वाटत असेल मी खूप मोठा कीर्तनकार आहे, मी खूप मोठा माणूस आहे, सोडून द्या. ज्या दिवशी लता दिदी मंगेशकर मरण पावल्या होत्या त्यांना भारतरत्न पुरस्कार या देशाने दिला होता. कोणता पुरस्कार दिला होता, कोणता. त्यांच्या एवढं चांगलं गाऊ शकतो आपण केने दादा, नाही ना गाऊ शकत. हजारो गाणे गायले त्या मायमाऊलीने. फक्त मला एवढंच सांगायचं, लता मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्या त्यांना भारतरत्न पुरस्कार होता. ज्या दिवशी मरण पावल्या त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं होतं. किती दिवस ठेवलं होतं. मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय, इथून सुरुवात करू आपण. कोण ओळखतंय महाराज आपल्याला. आंघोळीला पाणी टाकत नाही बायको लवकर आपल्याला. आणि आपले कोण स्टेटस ठेवणार आहे. म्हणून तुम्ही ज्या तंद्रीत जगत आहात ते तंद्री सोडून द्या. एका हिंदी कवीनं खूप गोड वर्णन केलंय. तो सांगतोय, एक माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. लक्ष देऊन ऐका. एक माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं. ते हाडूक त्याला सांगत होतं, वेड्या ऐक, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय गोड बोलत होतो होते, ऐका ना. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. आपण ज्या तंद्रीत जगतो ती तंद्री सोडून द्या. देवाचं चिंतन करा. वेळ नका वाया. काय बोललं पाहिजे ना. याने एवढं चांगलं बोलल्यावर आपण काय बोलू शकतो. महाराजांनी बरीच उदाहरणं आपल्याला देऊन बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मी काही फार जास्त बोलू शकत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, एक संस्थापक आहे, एक अध्यक्ष आहे. संस्थापकाचं नाव भास्कर आहे, सूर्याचं नाव आहे. म्हणून सूर्यासारखी तेजस्वी वाणी महाराजांच्या तोंडातून आली. सागरासारखे तुम्ही सगळे समोर बसलेत. ह्याच्यापेक्षा मोठा ह्या कार्यक्रमाचं यश हे काही असू शकत नाही. महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, महाराजांनी रामाचा उल्लेख केला. मी फार राजकारणाचं काही बोलणार नाही, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो तेव्हा महाराजांनी जे सांगितलं निश्चित आहे. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतो तेव्हा अंगामध्ये ज्या झिंझिण्या येतात ना, त्या फक्त महाराष्ट्रीयांच्याच येतात असं नाही. देशात कुठेही जा, देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या अंगामध्ये असं रक्त संचारतंय. असं छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्माला आले त्या भूमीतले आपण आहोत. पण आता आपण ठरवलं पाहिजे. आपण फक्त गाडीवर लिहितो, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या, असंच आहे ना. येणार का नाही. महाराजांनी मायमाऊलीचा पण उल्लेख केला. मंत्राही जिजाऊ होती, महिलाही मंत्राही महिला होती, जिजाऊही महिला होती. मंत्राच्यामुळे रामायण घडले, जिजाऊच्यामुळे शिववास नाही तो उभा महाराष्ट्र घडला. म्हणून आपण ठरवलं पाहिजे मंत्रा व्हायचं की जिजाऊ व्हायचं. महाराज असे जन्माला येणार नाही. महाराज पुन्हा जन्माला यायचे असतील तर आधी जिजाऊ जन्माला आली पाहिजे.
जोपर्यंत जिजाऊ जन्माला येत नाही तोपर्यंत महाराज जन्माला येत नाही. हो, जिजाऊ आधी जन्माला आली पाहिजे. महाराजांनी सांगितलं आईचं प्रेम कसं असते. आईचं प्रेम कसं असते, माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणी नाही सांगू शकत. माझ्यावर खोटा आरोप झाला. मी फक्त 4 दिवस जेलमध्ये होते. माझ्या बायकोचा जीव नाही गेला, माझ्या आईने जीव सोडला. ते आईचं प्रेम असते. आणि आईच्या ऋणातून माणूस कधीच मुक्त होऊ शकत नाही. म्हण अशीच आहे. कोणी बोलतो का वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचंय? आईच्या ऋणातून मुक्त होता येते का असंच विचारतात. वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येते असं विचारतात का? एकदा असंच तुमच्यासारख्या माणसाला प्रश्न पडला, स्वामी विवेकानंदांकडे गेला विचारायला, की असं का बोलत नाही की वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे, आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही, असंच का बोललं जातं? स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी काही देत नाही. तू जा, ती समोर वीड आहे ती घेऊन ये. ती वीड घेऊन येतात, शेळा सोडतात आणि ती वीड विटेला बांधतात आणि वीड त्याच्या पोटाला बांधतात. त्याला सांगतात ती 3 दिवस वीड अशीच ठेवून, जे तुला दिवसभर करायचं आहे, जे रात्रभर करायचं, झोपायचं पण वीट बांधून, वीट सोडायची नाही. जातो निघून. घरी जातो, ना जेवता येत, ना बसता येत, ना उठता येत, ना काही काम करता येत. 3 तासात परत. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं असतं 3 दिवस कर, हे 3 तासात परत येतात. स्वामी विवेकानंद सांगतात, महाराज उत्तर द्यायचं तर द्या, नाही तर देऊ नका, पण हे ओझं आहे ना माझ्या पोटावर बांधलं विटेचं, ही आधी सोडा. महाराजांनी सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात आहे. जी मायमाऊली 9 महिने तुला पोटात घेऊन आपलं सगळं घराचं काम करते, कधी काही तक्रार करत नाही, त्या माऊलीच्या ऋणातून तू कसा मुक्त होऊ शकतो? हे माऊलीचं प्रेम आहे. महाराजांनी रामाचा उल्लेख केला. यावर्षी 2 दिवाळ्या आहेत. सगळे दिवे लावणार ना की नाही? कोण कोण लावणार? हात वर करा. कशासाठी दिवे लावायचे? कशासाठी लावायचे दिवे? याच्यासाठी लावायचे आहेत. आपले जे पूर्वज होते ना, महाराजांनी सांगितलं आपण भाग्यवान होतो, पण आपले पूर्वज जे होते त्या आपल्या पूर्वजांनी मुघलांनी आपली मंदिरं पाडलेली बघितलेली आहेत. आपल्या पूर्वजांनी मुघलांनी आपली पाडलेली मंदिरं बघितली आहेत. आपण भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांची पाडलेली मंदिरं ही उभी होताना आपण बघतो. म्हणून आपल्याला दिवे लावायचे, म्हणून आपल्याला दिवाळी साजरी करायची. खरोखर 500 वर्ष वनवासात असलेले राम हे अयोध्यामध्ये येऊन आता विराजमान होता. या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय राम माळी साहेब, प्रिय सहाय्यक, त्याचप्रमाणे सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब, खास करून उपस्थित आहेत सन्माननीय गायकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे